आणि मंडळी, भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधल्या नाराजी नाट्याचं मूळ स्थान असलेल्या कल्याण डोंबिवलीतला वाद अजूनही शमलेला नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वबळावर आमचाच महापौर बसणार असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येतंय. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले दीपेश म्हात्रे यांनी तर कल्याण डोंबिवलीत अब की बार 72 पार असा नारा दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वबळावर लढायचं असल्याचं आपण वरिष्ठांना कळवल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरशी त्यांनी केलेली बातचीत. पुन्हा एकदा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या लोकांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केले. आता या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे दीपेश म्हात्रे आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल? तुमच्या प्रवेशाच्या नंतर जी मालिका सुरू झालेली आहे ती थांबत नाहीये. 24 किंवा 25 तारखेला अंबरनाथमध्ये आमची एक रोजली फर्नांडिस म्हणून एक पदाधिकारी आहे, तिचा प्रवेश शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने करून घेतला. त्याच पार्श्वभूमीवर कालचे प्रवेश झालेले आहेत. जिकडे संधी जर झाली होती की कोणी एकामेकाचे प्रवेश घ्यायचे नाही, तर त्याचं पालन दोन्हीकडनं व्हायला पाहिजे. परंतु शिंदे गटाच्या काही लोकांनी त्याचं पालन केलं नाही आणि मग त्याचे पडसाद काल उमटले आणि काल आमच्याकडे 3-4 लोकांनी, नगरसेवकांनी प्रवेश केलेला. तर मग आत्ताच जर एवढं टोकाला गेलेलं आहे सगळं, मग महानगरपालिकांचं काय? आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची की या निवडणुका स्वबळावरच लढल्या गेल्या पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील स्वबळावरच निवडणुका लढल्या पाहिजे, तर कार्यकर्त्याला प्रत्येकाला संधी मिळेल. मी तुम्हाला 100% सांगतो की 72च्या वरती नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या कल्याण डोंबिवलीच्या खुर्चीवर बसेल असं मला वाटतं. कॅमेरामन हेमंतसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.